राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीत राज्यातील पूरस्थितीवर चर्चेची शक्यता। तर सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का याकडे पूरग्रस्तांच्या नजरा। धाराशिवमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर। मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। धाराशिवमधील परंडा तालुक्यात पावसाचा हाहाकार। पुरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर एनडीआरएफ सोबत बचाव कार्यात सहभागी। अथक प्रयत्नानंतर एकाच कुटुंबातील 4 वाचवण्यात यश। सोलापुरातील बार्शीमध्ये चांदणी नदीवरील पूल गेला वाहून। पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्कही तुटला। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला पावसाने झोडपलं। नदी नाल्यांना पूर आल्यानं पाणी शिरलं। घरं आणि शेत जमिनींमध्ये अनेक ठिकाणी रस्ते गेले वाहून। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले। धरणातून 44,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। धरण परिसरातील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना। बीडच्या आष्टी आणि कडामध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत। कडी नदीला पूर, अनेक घरं पाण्याखाली। ड्रोनच्या दृश्यातून धक्कादायक परिस्थिती समोर। धनंजय मुंडेंच्या मागणीवर अजितदादांचा सकारात्मक प्रतिसाद। मुंडेंच्या विनंतीचा मान केला जाईल तर सूचनांचंही पालन केलं जाईल, अजित पवार यांचं मोठं विधान। मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा, अजितदादाचा कार्यक्रम झाला। धनंजय मुंडेंना रोजगार हमीच्या कामावर पाठवा। जरांगेंचा खोचक टोला तर संतोष देशमुखांच्या आत्म्याचा विचार करा, आव्हाडांची टीका। शनी शिंगणापूर देवस्थानचा कारभार आता प्रशासकाच्या हाती। अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी प्रशासक म्हणून काम पाहणार। आणि मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये 3 मजली इमारत कोसळली। दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध सुरू। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूयात। बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा परिसरात पुन्हा अतिवृष्टीनं खरंतर कडी नदीला पूर आलेला आहे। नदीकाठची घरं आणि शेती पाण्याखाली गेलेली आहेत। या पूर परिस्थितीची भयानकता ड्रोनच्या माध्यमातून दिसते। तर उद्ध्वस्त होणारा शेतकरी आणि घर संसार याची भीषणता विचार करायला लावणारी आहे। प्रशासनाने नदीकाठी कोणीही जाऊ नये असं आवाहन केलंय। 8 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कडा शहर आणि परिसरातील 6 गावं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती। त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कायम असल्यानं उरलं पीकही या अतिवृष्टीमुळे हिरावून घेतल्याची परिस्थिती पाहायला मिळते। तिकडे बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। नदीचं पात्र तब्बल 1 किलोमीटरपर्यंत पसरलंय। अनेकांची घरं पाण्यात गेलेली आहेत तर शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय। अशातच पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका महिलेला आणि तिच्या बाळाला वाचवण्यात यश आलंय। खबरदारी म्हणून प्रशासनाकडून या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे। इकडे बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने सिंदफणा नदी दुथडी भरून वाहते आणि यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून अनेक घरं देखील पाण्याखाली गेलेली आहेत। शेतामध्ये पाणी शिरल्याने त्याला तलावाचं स्वरूप आलंय। बीडमधील साक्षाळ पिंपरी, धारवंटा, उकड पिंपरी,
कमळेश्वर धानोरा आणि शिरापूर गावामध्ये पाणी शिरले। बीडच्या गेवराई तालुक्यातील अमृता नदीला महापूर आलेला आहे। गेवराई शेवगाव रोड तसंच गेवराई श्री क्षेत्र राक्षस भुवनकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। पुलावरून पाणी वाहत असल्याने ही वाहतूक बंद करण्यात आली आहे। दरम्यान या पुलावरून कोणी प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। बीड जिल्ह्याच्या हिरापूर गावात सिंदफणा नदीचा या नदीला खरं तर पूर आलेला आहे। नदीचं पाणी पात्र सोडून तब्बल 3 किलोमीटरपर्यंत पसरलंय आणि यामुळे पिकं पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत, तर गोठ्यातील जनावरं देखील वाहून गेल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जातंय। दरम्यान नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। तर गोठ्यातली जनावरं देखील वाहून गेल्याचं पाहायला मिळतंय। हिरापूर गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। सिंदफणा नदीचा पूर तिथे आलेला आहे, त्यामुळे प्रचंड नुकसान झालंय। नदीचं पाणी पात्र सोडून तब्बल 3 किलोमीटरपर्यंत पसरलेलं आहे आणि यामुळे पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत, तर गोठ्यातील जनावरं देखील वाहून गेल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जातंय। बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं केलेलं आहे आणि शेतकऱ्याचे जे शेत पीक आहे ते देखील वाहून गेले, शेत जमीन देखील वाहून गेली। तर शेती उपयोगी साहित्य ज्या कोट्यामध्ये ठेवलं जातं ते कोट्यामध्ये आपण समोर पाहतोय असं पाणी साचलेले, त्याच्यामध्ये त्यांनी ठेवलेले खत बियाणे त्याचबरोबर जी काही अवजार आहेत ती देखील पूर्णतः भिजून गेलेली आहेत। आणि या परिसरामध्ये जर बघितलं आपण हिरापूर परिसरामध्ये आहेत आणि इथं सिंदफणा नदी आहे। या सिंदफणा नदीचं जे पात्र आहे ते सिंदफणा नदीचं पात्र तब्बल 2 ते 2.5 किलोमीटर परिसरामध्ये पसरलेलं आहे। त्यामुळे इथं जी काही खरीप पीक आहे ती तर पूर्णतः पाण्यामध्ये गेलेली आहेत। मात्र नेमकं या गोट्यामध्ये आता काय काय नुकसान झालं तुमचं? गोट्यामध्ये खते, ज्वारी आहे, बाजरी आहे, जनावरं होती, सगळे वाहून गेले। जनावरं बी वाहून गेली। अच्छा, नुकसान किती मोठ्या प्रमाणात झालंय आणि आता याच संदर्भात सरकारकडे काय मागणी असेल? काय सरकारने आता काय बघावं त्याने, आता आमची तर रडायची पाळी आली, सगळं खलास झालंय, काय राहिलं नाही, काय राहिलं नाही। आता या गोट्यामध्ये नेमके जनावरं किती होते, ते कधीपासून अशा पद्धतीची पूर परिस्थिती आहे आणि आता नेमकं तुम्ही कशा पद्धतीने वाचला गेला? कालच्या धरून नाही, कालच्या धरून। इथं जनावर सांभाळायला कोण होतं? जनावर सांभाळ गडी होती ती गेले पळून, गडी निघून गेली। आपण पाहतो ही परिस्थिती आहे, अत्यंत बिकट परिस्थिती आहे। दुसरीकडे जर बघितलं आपण तर इथं पीक सुद्धा आपण ज्वारी पाहतोय, त्याच्यामध्ये देखील पाणी किती मोठ्या प्रमाणात ते देखील पाहायला मिळतंय। तर विहिरी असतील, त्याचबरोबर हातपंप आहेत, तिथं असलेले मोटर स्टार्टर जे विद्युत उपकरण आहेत त्याचं देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एकीकडे आता अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या दिलासा देण्याच्या अनुषंगाने सरकार त्याला मदतीचा विषय करेल, मात्र हे झालेलं जे नुकसान आहे हे जी सरकारची मदत येणार आहे त्या तुटपुंजीच्या मदतीमधून होऊ शकणार नाही, का तर शेतकऱ्याचं हे प्रचंड नुकसान झालेलं आहे। पूर्णतः शेतकरी उद्ध्वस्त